तर या संवादात्मक कविता ऐकवण्यासाठी आज मी माझ्या काही कविता घेऊन आलोय. पण खरं तर संवादात्मक कविता या अगदी खूप लहानपणापासून आपण ऐकत आलोय. माझी बालपणीची आठवण म्हणजे ती माझी आई एक कविता म्हणायची. गदिमांचं ते गाणं होतं, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा आणि पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला आणि ते शेपटाचं महत्व सांगायचं. आणि शेवटी सगळे प्राणी आपण शेपटाने काय काय करतो हे सांगायचे. आणि शेवटी मग पोपट सांगायचा की या शेपटाचे कराल काय, तर तुम्ही या शेपटाचा चांगला वापर करा, ते देवाचं देणं आहे. आणि मग त्यातून आई सांगायची, जसं प्राण्यांना शेपूट दिलंय तसं माणसाला बुद्धी दिली आहे, त्या बुद्धीचा वापर करा, नाही तर शेपटासारखी बुद्धी पण जडून जाईल माणसाची. तर हे कवितेतून सांगितलेलं पटकन आवडायचं आणि लक्षात यायचं त्याचा भावार्थ. तर अशा या संवादात्मक कविता खूप काही आपल्याला शिकवून जातात. अशीच लहान मुलांसाठी लिहिलेली माझी एक संवादात्मक कविता मी तुम्हाला ऐकवतो. आणि या कवितेचं नाव आहे बाबा गाणं कशात असतं. हा संवाद आहे एक चिमुकली मुलगी आणि तिचे बाबा यांच्यामधला. तर ती लेक विचारते बाबांना की बाबा मला सांगा ना, गाणं कशात असते. आता वडिलांनी काय उत्तर दिलंय ते मी या कवितेमध्ये मांडलंय. बाबा सांगे लेकीला, अगं ते कशात नसतं. बाबा सांगे लेकीला, अगं ते कशात नसतं. एक साथ नमस्तेला गाणं तुमच्या शाळेत असतं. निखळून खाली पडताना ते गोल मण्यांच्या माळेत असतं. गाणं बरं का आगगाडीच्या लांब लचक शिट्टीत असतं. विटी दांडू खेळताना ते उंच मारल्या विटीत असतं. गाणं घुंगूर लावल्या बैलगाडीच्या धावणाऱ्या चाकात असतं. रवी फिरवून घुसळताना ते फेसाळलेल्या ताकात असतं. गाणं टपटप पडणाऱ्या बर्फाच्या गारेत असतं. कोसळताना धोधो ते पावसाच्या धारेत असतं. गाणं घोंगावणाऱ्या सोसाट्याच्या थंडगार वाऱ्यात असतं. खडकावर आदळणाऱ्या लाटांच्या माऱ्यात असतं. गाणं फूल आणि फुलपाखरांच्या रंगीत रंगीत बागेत असतं. समेवर सुंदर घेतल्या त्या नेमक्या जागेत असतं. गाणं कोकिळेच्या कुहू मधल्या गोड गोड तानात असतं. वाऱ्याने सळसळणाऱ्या ते हिरव्या हिरव्या पानात असतं. गाणं विठोबा रखुमाईच्या तालबद्ध जपात असतं. ढवळताना साखर चहाच्या गरम गरम कपात असतं. गाणं बेटा आपल्या आधी मनात असतं. नीट ऐकता आलं की कणा कणात असतं, कणा कणात असतं. असाच एक संवाद आजोबा आणि नातू यांच्यामधला, जी लोक मुंबईमध्ये 80च्या आसपास किंवा 90च्या आधी राहिलेली आहेत, त्या लोकांना मुंबईतल्या गिरणी कामगार हा एक मुंबईच्या संस्कृतीचा अतिशय महत्वाचा आणि अविभाज्य भाग होता. आणि त्यानंतरच्या पिढीला ज्यांनी या गिरण्या पाहिल्या नाहीत त्याबद्दल फारसं काही माहित नाही. तर असाच एक नातू आपल्या आजोबांबरोबर मुंबईत गेलेला असतो आणि आजोबा त्याला या गिरणगावाबद्दल काय सांगतात ते बघा. मी स्वतः गिरण गावातून आलोय. मी शिवडीला राहायचो आणि माझ्या वडिलांनी काही काळ गिरणीमध्ये नोकरी केली आणि त्यातून ही सुचलेली कविता आहे. आणि माझ्या मुलांनी अर्थात कधीच या कापड गिरण्या पाहिलेलं नाही. तर तेव्हा हा आजोबा आणि नातू यांच्यामधला संवाद मी लिहिलेला आहे. आणि इथे आजोबा नातवाला सांगतायत, अरे बाबाही तुझा नव्हता तेव्हा इथंच एक चाळ होती. बाबाही तुझा नव्हता तेव्हा इथंच एक चाळ होती. तिच्याशीच जोडलेली नातवा माझी नाळ होती.
नाक्यापुढं कोपऱ्यावर त्या एक कापड गिरणी होती. पिढ्यान पिढ्या नोकरी तिथं देवाचीच करणी होती. त्या तिथं गिरणीचा पाण्याचा खाडा होता आणि पलीकडेच मालकांचा एक भव्य वाडा होता. दिवस रात्र चालणाऱ्या गिरणीमध्ये पाळ्या होत्या आणि धूर सोडत क्षितिजावर भोंग्यांच्या नळ्या होत्या. पाळी अखेर वाजायचे अरे सायरनचे भोंगे. पाळी अखेर वाजायचे अरे सायरनचे भोंगे. मुंबई भर पळायचे घोड्यांचे टाके. आता सारखे तेव्हा बाळा ट्रॅफिक कधीच जाम नसे. आता सारखे तेव्हा बाळा ट्रॅफिक कधीच जाम नसे. विटी चर्चगेट जाण्यासाठी रुळांवरची ट्राम असे. फिरायचो एरवी चालतच शहरात जेव्हा काम असे. प्रवास खर्च म्हणून माझा निथळणारा घाम असे. जग माझं सगळं अरे शिवडी लालबाग परळ होत. जग माझं सगळं अरे शिवडी लालबाग परळ होत. जगणं अगदी साधं आणि खूप खूप सरळ होत. पोटापुरतच होत तरी जगणं कधीच जाचत नसे. दिवाळीच्या बोनसला अख्खी गिरणी नाचत असे. 80च्या दशकात एक खूप मोठं वादळ आलं. 80च्या दशकात एक खूप मोठं वादळ आलं. गिरण्यांसकट कामगारांना कायमचं ते घेऊन गेलं. पाहतोय गावात चमचमणारे मॉल आणि मनोरे. पाहतोय गावात चमचमणारे मॉल आणि मनोरे. श्रीमंतीला आलेले हे चंगळवादी फुलोरे. पण गिरणी कामगार शहराचा या जन्मदाता लागतो रे. गिरणी कामगार शहराचा या जन्मदाता लागतो रे. म्हणूनच त्याचा हक्क मी मनापासून मागतो रे. गिरणगावच्या इतिहासाचे लोकांनीच तारक व्हावे आणि गिरणीमधल्या कामगारांचे मुंबईत छान स्मारक व्हावे. अशी ही मुंबईतल्या गिरणगावावरती लिहिलेला संवाद आजोबा आणि नातवामधला. त्याचबरोबर अधिक गंभीर कविता, मला एक कविता माझ्या वडिलांची आठवते. तो संवाद देवाशी केलेला आहे. माझे वडील अप्पा दळवी यांची ही कविता आहे. देवा म्हणून छोटीशी कविता आहे, सादर करतो की त्यांनी तुला देव बनवले. हा देवाशी केलेला संवाद आहे. त्यांनी तुला देव बनवले मंदिरात बसवण्यासाठी संगमरवरी. त्यांनी तुला दगडाचं बनवलं निष्क्रिय करण्यासाठी. त्यांनी तुला दगडाचं बनवलं निष्क्रिय करण्यासाठी. माणसातला देव त्यांना नकोय. माणसातला देव त्यांना नकोय कारण तो सजीव आहे. आणि सजीव देव त्यांना नकोय कारण तो जाब विचारतो त्यांच्या पाप पुण्याचा. देवा देवा तू असलास तर त्यांच्या पापाचा शेंदूर फासून कुठवर बसशील दगडासारखा. देवा तू असलासच तर त्यांच्या पापाचा शेंदूर फासून कुठवर बसशील दगडासारखा. एक दिवस माझे पोलादी हात तुला मोक्ष देतील. या अधिक गंभीर वळणाच्या संवादात्मक कविता. असाच एक संवाद मी माझ्या पार्था या कवितेतून थेट अर्जुनाशी केलेला आहे. आणि अर्जुन जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा आमची काय चर्चा झाली या कवितेत मी मांडली आहे का. कवितेचं नाव आहे पार्था. मी लिहिले पार्था. पार्था आमच्याही समोर कैकदा उभा यक्ष प्रश्न असतो. आमच्याही समोर कैकदा उभा यक्ष प्रश्न असतो. पण आमच्या सारथ्याला कुठं तसा दक्ष कृष्ण असतो. तुला विद्या द्यायला पार्था साक्षात गुरु द्रोण होते. तुला विद्या द्यायला पार्था साक्षात गुरु द्रोण होते. आमच्यातल्या कित्येकांना सांग ना तसे कोण होते.
काय रे चूक होती त्या एकलव्याची रानामध्ये? काय रे चूक होती त्या एकलव्याची रानामध्ये? असूयाच तर होती ना रे तुझ्या सुद्धा मनामध्ये. अरे हात घातला भर सभेत द्रौपदीच्या वस्त्राला. अरे हात घातला भर सभेत द्रौपदीच्या वस्त्राला. म्यान कसं ठेवलेस तेव्हा तू तुझ्या शस्त्राला? आणि युद्धात लढतानाही माझा एक विचार स्पष्ट असतो. युद्धात लढतानाही माझा एक विचार स्पष्ट असतो. जयंद्रथालाही कपटानं मारण्यात युद्ध धर्म भ्रष्ट असतो. साम्राज्यासाठी जिंकलंस महायुद्ध मानतो खरंय. साम्राज्यासाठी जिंकलंस महायुद्ध मानतो मी खरंय. पण निरपराधांचा नरसंहार हे का सांग बरंय. आणि बेसावत कर्णावर मला बाण नाही सोडायचा. आणि बेसावत कर्णावर मला बाण नाही सोडायचा. स्वतःलाच मग दोष दे मला प्राण नाही सोडायचा. अरे सिंहासन इथलं जाताना महालाच्या कक्षात राहत. सिंहासन इथनं जाताना महालाच्या कक्षात राहत. तुम्ही कसे लढलात ते लोकांच्या लक्षात राहत. ते लोकांच्या लक्षात राहत. पटतं मलाही युद्धामध्ये बरंच काही माफ असावं. पटतं मलाही युद्धामध्ये बरंच काही माफ असावं. पण गुन्हाही करताना पार्था मन लख साफ असावं. लहान तोंडी मोठा घास जमल्यास मला क्षमा कर. वाटल्यास समजून 101 गौरवातच जमा कर. गौरवातच जमा कर. धन्यवाद. तर या संवादात्मक कविता ऐकवण्यासाठी आज मी माझ्या काही कविता घेऊन आलोय. पण खरं तर संवादात्मक कविता या अगदी खूप लहानपणापासून आपण ऐकत आलोय. माझी बालपणीची आठवण म्हणजे ती माझी आई एक कविता म्हणायची. गदिमांचं ते गाणं होतं. शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा आणि पोपट होता सभापती मधोमध उभा. पोपट म्हणाला आणि ते शेपटाचं महत्व सांगायचं. आणि शेवटी सगळे प्राणी आपण शेपटाने काय काय करतो हे सांगायचे. आणि शेवटी मग पोपट सांगायचा की या शेपटाचे कराल काय, तर तुम्ही या शेपटाचा चांगला वापर करा. ते देवाचं देणं आहे. आणि मग त्यातून आई सांगायची जसं प्राण्यांना शेपूट दिलंय तसं माणसाला बुद्धी दिली आहे. त्या बुद्धीचा वापर करा, नाही तर शेपटासारखी बुद्धी पण जडून जाईल माणसाची. तर हे कवितेतून सांगितलेलं पटकन आवडायचं आणि लक्षात यायचं त्याचा भावार्थ. तर अशा या संवादात्मक कविता खूप काही आपल्याला शिकवून जातात. अशीच लहान मुलांसाठी लिहिलेली माझी एक संवादात्मक कविता मी तुम्हाला ऐकवतो. आणि या कवितेचं नाव आहे बाबा गाणं कशात असतं. हा संवाद आहे एक चिमुकली मुलगी आणि तिचे बाबा यांच्यामधला. तर ती लेक विचारते बाबांना की बाबा मला सांगा ना गाणं कशात असतं. आता वडिलांनी काय उत्तर दिलंय ते मी या कवितेमध्ये मांडलंय. बाबा सांगे लेकीला अगं ते कशात नसतं. बाबा सांगे लेकीला अगं ते कशात नसतं. एक साथ नमस्तेला गाणं तुमच्या शाळेत असतं. निखळून खाली पडताना ते गोल मण्यांच्या माळेत असतं. गाणं बरं का आगगाडीच्या लांब लचक शिट्टीत असतं. विटी दांडू खेळताना ते उंच मारल्या विटीत असतं. गाणं घुंगूर लावल्या बैलगाडीच्या धावणाऱ्या चाकात असतं. रवी फिरवून घुसळताना ते फेसाळलेल्या ताकात असतं. गाणं टपटप पडणाऱ्या बर्फाच्या गारेत असतं. कोसळताना धोधो ते पावसाच्या धारेत असतं. गाणं घोंगावणाऱ्या सोसाट्याच्या थंडगार वाऱ्यात असतं.
निखडकावर आदळणाऱ्या लाटांच्या माऱ्यात असतं. गाणं फूल आणि फुलपाखरांच्या रंगीत रंगीत बागेत असतं. नि समेवर सुंदर घेतल्या त्या नेमक्या जागेत असतं. गाणं कोकिळेच्या कुहू मधल्या गोड गोड तानात असतं. वाऱ्याने सळसळणाऱ्या ते हिरव्या हिरव्या पानात असतं. गाणं विठोबा रखुमाईच्या तालबद्ध जपात असतं. ढवळताना साखर चहाच्या गरम गरम कपात असतं. गाणं गाणं बेटा आपल्या आधी मनात असतं. नीट ऐकता आलं की कणा कणात असतं, कणा कणात असतं. असाच एक संवाद आजोबा आणि नातू यांच्यामधला, जी लोक मुंबईमध्ये 80च्या आसपास किंवा 90च्या आधी राहिलेली आहेत, त्या लोकांना मुंबईतल्या गिरणी कामगार हा एक मुंबईच्या संस्कृतीचा अतिशय महत्वाचा आणि अविभाज्य भाग होता. आणि त्यानंतरच्या पिढीला ज्यांनी या गिरण्या पाहिल्या नाहीत त्याबद्दल फारसं काही माहित नाही. तर असाच एक नातू आपल्या आजोबांबरोबर मुंबईत गेलेला असतो आणि आजोबा त्याला या गिरणगावाबद्दल काय सांगतात ते बघा. मी स्वतः गिरणगावातून आलोय. मी शिवडीला राहायचो आणि माझ्या वडिलांनी काही काळ गिरणीमध्ये नोकरी केली आणि त्यातून ही सुचलेली कविता आहे. आणि माझ्या मुलांनी अर्थात कधीच या कापड गिरण्या पाहिलेल्या नाहीत. तर तेव्हा हा आजोबा आणि नातू यांच्यामधला संवाद मी लिहिलेला आहे. आणि इथे आजोबा नातवाला सांगतायत, अरे बाबाही तुझा नव्हता तेव्हा इथंच एक चाळ होती. बाबाही तुझा नव्हता तेव्हा इथंच एक चाळ होती. तिच्याशीच जोडलेली नातवा माझी नाळ होती. नाक्या पुढं कोपऱ्यावर त्या एक कापड गिरणी होती. पिढ्यान पिढ्या नोकरी तिथं देवाचीच करणी होती. त्या तिथं गिरणीचा पाण्याचा खाडा होता आणि पलीकडेच मालकांचा एक भव्य वाडा होता. दिवस रात्र चालणाऱ्या गिरणीमध्ये पाळ्या होत्या आणि धूर सोडत क्षितिजावर भोंग्यांच्या नळ्या होत्या. पाळी अखेर वाजायचे अरे सायरनचे भोंगे. पाळी अखेर वाजायचे अरे सायरनचे भोंगे. मुंबई भर पळायचे घोड्यांचे टाके. आता सारखे तेव्हा बाळा ट्रॅफिक कधीच जाम नसे. आता सारखे तेव्हा बाळा ट्रॅफिक कधीच जाम नसे. व्हीटी चर्चगेट जाण्यासाठी रुळांवरची ट्राम असे. फिरायचो एरवी चालतच शहरात जेव्हा काम असे. प्रवास खर्च म्हणून माझा निथळणारा घाम असे. जग माझं सगळं अरे शिवडी लालबाग परळ होतं. जग माझं सगळं अरे शिवडी लालबाग परळ होतं. जगणं अगदी साधं आणि खूप खूप सरळ होतं. पोटापुरतच होतं तरी जगणं कधीच जाचत नसे. दिवाळीच्या बोनसला अख्खी गिरणी नाचत असे. 80च्या दशकात एक खूप मोठं वादळ आलं. गिरण्यांसकट कामगारांना कायमचं ते घेऊन गेलं. पाहतोय गावात चमचमणारे मॉल आणि मनोरे. श्रीमंतीला आलेले हे चंगळवादी फुलोरे. पण गिरणी कामगार शहराचा या जन्मदाता लागतो रे. म्हणूनच त्याचा हक्क मी मनापासून मागतो रे. गिरणगावच्या इतिहासाचे लोकांनीच तारक व्हावे आणि गिरणीमधल्या कामगारांचे मुंबईत छान स्मारक व्हावे. अशी ही मुंबईतल्या गिरणगावावरती लिहिलेला संवाद आजोबा आणि नातवामधला. त्याचबरोबर अधिक गंभीर कविता, मला एक कविता माझ्या वडिलांची आठवते. तो संवाद देवाशी केलेला आहे.
माझे वडील अप्पा दळवी यांची ही कविता आहे देवा म्हणून. छोटीशी कविता आहे, सादर करतो की त्यांनी तुला देव बनवले. हा देवाशी केलेला संवाद आहे. त्यांनी तुला देव बनवले, मंदिरात बसवण्यासाठी संगमरवरी. त्यांनी तुला दगडाचं बनवलं, निष्क्रिय करण्यासाठी. त्यांनी तुला दगडाचं बनवलं, निष्क्रिय करण्यासाठी. माणसातला देव त्यांना नकोय. माणसातला देव त्यांना नकोय कारण तो सजीव आहे. आणि सजीव देव त्यांना नकोय कारण तो जाब विचारतो त्यांच्या पाप पुण्याचा. देवा, देवा तू असलास तर त्यांच्या पापाचा शेंदूर फासून कुठवर बसशील दगडासारखा. देवा तू असलासच तर त्यांच्या पापाचा शेंदूर पासून कुठवर बसशील दगडासारखा. एक दिवस माझे पोलादी हात तुला मोक्ष देतील, मोक्ष देतील. या अधिक गंभीर वळणाच्या संवादात्मक कविता. असाच एक संवाद मी माझ्या पार्था या कवितेतून थेट अर्जुनाशी केलेला आहे. आणि अर्जुन जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा आमची काय चर्चा झाली या कवितेत मी मांडली आहे का. कवितेचं नाव आहे पार्था. मी लिहिले पार्था. पार्था, आमच्याही समोर कैकदा उभा यक्ष प्रश्न असतो. आमच्याही समोर कैकदा उभा यक्ष प्रश्न असतो. पण आमच्या सारथ्याला कुठं तसा दक्ष कृष्ण असतो. तुला विद्या द्यायला पार्था साक्षात गुरु द्रोण होते. तुला विद्या द्यायला पार्था साक्षात गुरु द्रोण होते. आमच्यातल्या कित्येकांना सांग ना तसे कोण होते. काय रे चूक होती त्या एकलव्याची रानामध्ये. काय रे चूक होती त्या एकलव्याची रानामध्ये. असूयाच तर होती ना रे तुझ्या सुद्धा मनामध्ये. अरे हात घातला भर सभेत द्रौपदीच्या वस्त्राला. अरे हात घातला भर सभेत द्रौपदीच्या वस्त्राला. म्यान कसं ठेवलेस तेव्हा तू तुझ्या शस्त्राला. आणि युद्धात लढतानाही माझा एक विचार स्पष्ट असतो. युद्धात लढतानाही माझा एक विचार स्पष्ट असतो. जयन रथालाही कपटानं मारण्यात युद्ध धर्म भ्रष्ट असतो. साम्राज्यासाठी जिंकलंस महायुद्ध मानतो खरंय. साम्राज्यासाठी जिंकलंस महायुद्ध मानतो मी खरंय. पण निरपराधांचा नरसंहार हे कसं बरं आहे. आणि बेसावत कर्णावर मला बाण नाही सोडायचा. आणि बेसावत कर्णावर मला बाण नाही सोडायचा. स्वतःलाच मग दोष देत मला प्राण नाही सोडायचा. अरे सिंहासन इथलं जाताना महालाच्या कक्षात राहतं. सिंहासन इथनं जाताना महालाच्या कक्षात राहतं. तुम्ही कसे लढलात ते लोकांच्या लक्षात राहतं. ते लोकांच्या लक्षात राहतं. पटतं मलाही युद्धामध्ये बरंच काही माफ असावं. पटतं मलाही युद्धामध्ये बरंच काही माफ असावं. पण गुन्हाही करताना पार्था मन लख साफ असावं. लहान तोंडी मोठा घास. जमल्यास मला क्षमा कर. वाटल्यास समजून 101 गौरवातच